टाइम झालाय वाटतं. ही चंपा काकू बी ना लई टाइम बडबड करीत बसती तिचं गुराळा सांगत. काही ना मग एवढा टाइमपास केला माझा. हे बी आले असं नाही तर ये म्हणते तू बी तिकडे जाऊन बसली का तिकडचीच होऊन जाते. भेंड्या विकल्या का नाही का बसले काटा मापावर खेळत. काय ग बाई तू तर अजून घास खायले सकाळचा टाकेत. ताजच पाहते हे कोण खाईन. इडून लांब जावं लागते तांगड्या तोडीत मारिती वरतून मारिती मर तिकडं मारिती माना खायते. शिडीला जास्त झाले भेटायला लागले तव चांगलाच माल पाहती. घर तर उघडे आले काय बाई घरात तर कोणीच नाही. मग घर कोणी उघडं केलं का मामांजी तर नाही येऊन गेले. यांचा पत्त्या नाही हे घरी नाही म्हटल्यावर यांनी यायचं ना लवकर. बसले असं काटा मापाव खेळत पावशर घ्या ना अर्धा घ्या. बाई दार कोणी उघडला असं मग मामांजी तर नाही आले. मामांजी आले असं तर आवाज दिला असता ना. अरे बावळटा तुला काय हाय रे काढते तोंडाचं. आमचा दरवाजा कोणी उघडला हा तुला नाही माहिती का दरवाजा कोणी उघडला. तू नव्हता का इथं आणि कुठून आणलं रे. माझ्या गावातून. हा जत्राला गेला होता काय कुठं. जत्रा गेला होता बाबा कोणा सांग रे. पप्पा सोबत. हा ना भारी मजा आहे मग तुझी. आणि दरवाजा तू उघडला होता का नाही माहित तुला. बरं जाय तिकडे खेळ वय मग. काय बाई काट किती घाबरली मी त्या मरू दे येतील तवा येतील. बरं गाडीवाल्याने ऐकलं. बिचारा गाडीवालाही चांगला आहे. नाही तर दुसरा गाडीवाला असता तर काय ऐकलं नसतं मा. बायकोला घेऊन आलो या गमीलं. तिच्याकडून काल फुटलं होतं. अर्चना ऐ आले काय काय हो कुठं आहे. आले 2 मिनिटं. हे गमीला आणलंय. गमीला तुझ्याकडून काल ते तुटलं होतं ना. माझ्याकडून फुटलं होतं ते तर आपलं होतं फुटेल. नवं घेऊन आलो तुला. हे नवय मग हे गमील नवय. बरं ते जाऊ द्या तुम्ही तर जाळे घेऊन गेले होते ना. हा तुम्ही तर भेंडे विकायला गेले होते ना. गेलो होतो ना. मग काटा मापून ते कुठे तिकडच दिलं फॅकाटून. फॅकाटून म्हणजे काय फॅकाटून दिलं म्हणजे त्या भेंड्याला आहे का काही भाव. एक गिराईक आहे ना काटाळून तिथं मी वतून दिला माल. त्या जाळ्या होत्या त्या भेंड्याच्या त्या तिथंच फॅकाटून दिल्या. अहो पण मग तुम्ही जाळे फेकून आले भेंड्या फेकून आले काटा मापाई टाकून आले आणि मामाजींना काय सांगायचं. आणि एवढा काय तुमच्यावर नोबत आले का तुम्ही सगळं फेकून आले. अगं मग किती कष्ट केले आपण. त्या भेंड्या लागवड केली आपण. एवढे फवारे मारले औषधं टाकले खतं टाकले पाणी भरलं अर्ध्या निर्ध्या. रात्री दिवसा लाईट नसायची तर रात्रीचं जागरण करून आपण त्या भेंड्याला पाणी भरलं. आणि भेंड्या घेऊन गेलो. किती जाळ्या होत्या 10 जाळ्या नेल्या होत्या म्या. त्या संतू दादाची गाडी होती बोलवेल. मग त्याचं सुद्धा भाडं दिलं नाही बिचारा. त्याला म्हणलं 2-4 दिवसांनी देतो. तू म्हणे चालल. म्हणजे त्याला उधारी ठेवून आले. आता काय करते सांग ना. आणि हा टप कशाला आणायचा मग. तो उधारीत आणलाय. कशाला कशाला तुला लागत राहतो ना. त्याच्या अजून काय आणलं होतं एवढं. जाऊ दे दिला या भावामध्ये. या भावात म्हणजे कमी भावात दिला असं. तुमचं ना डोकं बिकता नाही फिरलं. मला ना एवढा कटाळा आलाय ना आता तुला सांगतो. चांगलं म्हणलो तो आपण आहे ना उसच करू. हे भाजीपाल्याचं काय खरं आहे का. हे बघा तुमची चूक आहे. तुम्ही माझ्यावर नका ढकलू. मुळात म्हणजे मला ते शेती कामच आवडत नाही. हे तुमच्यामुळे मला गप्प बसावं लागतं. बरं मी काय म्हणते ऐका. काय तुम्हाला शेती काम नाही करायचंय ना. कटाळले ना तुम्ही.
मी काटाळलो नाही, पण ते मालाला भावच भेटा ना ग. काय करावं असं झालंय बा, काय अहो, डोकं लावा. मी काय म्हणते न त्याला भाव आहे न काही काही लावलं तरी भाव नाहीची. अगं ते ते भेंड्याचं बी घ्यायला ते दुसऱ्याकडून पैसे आणले होते. झाला का त्याचा काही प्रॉफिट झाला का, काही कमाई झाली का आपली त्याच्याकडून? हो होतं ते काही घालून झालं नाही. बसलो. आता तो जर आला ना माझ्या डोक्याला आता असा विचार आलाय, त्याचे पैसे द्यायचे कुठून कुठून? कुठून द्यायचे असा विचार करीतोय मी. ऐका ना, मी काय म्हणते, हा मा बोलण्याचं तुम्हाला राग येईल, पण यात आहे ना आपलंच भलंय. कशात? मी जे सांगणार आहे त्यात. सांग ना. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, आता तुम्ही माझ्या दाजींचं तर पाहिले ना. हो दाजीचं काय काढते बाई, मोठी पैशावाले माणसं झाले ते आता. हा, मग आपण पण होऊ शकतो. कसं काय? हा, मग आता त्यांचं एवढं मोठं हॉटेल आहे, तेवढे घरीला लागेले. मी ना दादांशी बोलते माझ्यावाल्या, त्यांची जमीन आहे. आपण जाऊन फक्त तिथे एखादा हॉटेल बांधू, आपला व्यवसाय चालू करू, आपण पण श्रीमंत होऊ. ती आयला ती इथं वाकारी आली तर सुपारीला पैसे राहिले नाही, माकन तू म्हणती हॉटेल टाकू. अहो, एवढी तुमची जमीन जागा कशाला आहे? मग ती काही ती वापायची का आता? मग हे आपल्याशिवाय आपल्या तिथं कसं काय जागा बांधून भेटेल मग? हा, हो, डोकं फिरलंय. अहो माने डोकं फिरलं. मी काय बोलते ते ऐका आधी. काय? अहो, इथलं जर विकून जर आपण शहरात गेलो ना, सिटीमध्ये लय पैसा आहे. तुम्ही मोजू नाही शकणार एवढा पैसा आहे सिटीमध्ये. तो मस्त खरे. आता तो दाजीचं काय दिवस होते, तो बहिणीला दिलं तवा काय होतं त्यांच्याकडं. मग मी तुम्हाला ते सांगते, नाही, मला दिलं तेव्हा काय होतं तुमच्याकडं? अजून काय तुमच्याकडं खायला ना खाडायला? नाही बघा, मला ना जुन्या गोष्टी उपरीत काढीत बसायचं नाही. मी काय म्हणते, आपण आहे ना मस्त आहे ना एखादा हायवेला ना मस्त हॉटेल टाकू. आणि असं तसं नाही, ते कॉलेज माहिती ना तुम्हाला, मेडिकल कॉलेज, अशा ठिकाणी टाकू नका. तिथं ना आपला लय धंदा होईल. आपण वरती ना लॉजिंग पण काढू. नाशिक औरंगाबाद हायवेला. हा, तिथं. आणि मी वाटलंच माझ्या बापाला सांगते तुम्हाला मदत करायला. हळूहळू आपण त्यांची देऊन टाकू, ही जमीन विकून टाकू आणि तिकडे जाऊ निघून. जमीन विकायला? अरे जमीन होणार आहे का? जमिनी करता जमिनी भेटते नाही, तू म्हणती जमीन विकायची. अहो, आपला जर त्याच्या तेवढा धंदा चालायला लागला ना, आपण ह्या जमीनपेक्षा अजून मोठी जास्त जमीन घेऊ. मला असं वाटत आहे आता आहे ना, आपण हे भेंड्या ना काढून टाकू बरं का, याच्यावर देऊ रोटर फिरून, आणि मग आपण मला असं वाटत आहे हळदच लावू. अहो, कुठं वल्ला हळकुंडात पिवळे व्हायला चालले तुम्ही. नाही, हळदीला भाव राहतोय का? ते हळद जाऊ द्या तिकडे. मी काय म्हणते, इथून मागं तुम्ही काय लावला तर सोयाबीन लावली होती का नाही? लावली होती. ती काय झाली? लॉस गेली. हां, कोबी लावला तेव्हा काय झालं? लॉस गेलो. फ्लावर लावला तेव्हा काय झालं? लॉस गेलो. इथून तिथून आखे टमाटे लावले तेव्हा काय झालं? त्याच्यावर पार रोग पाडला तर ते काय ते काहीच झालं नाही त्याचं. वांग्याचा सीझन होता, वांगे लावले, काहीतरी तुम्हाला भेटला का त्याच्यातून? वांग्याचे आखे फुलं गळून गेले. आणि मला सांगा, याच्यात काही भेटत नाही, काही नाही, काय उगीत त्याच्या मागे धावत बसू राहिले. आता रोगच तेवढे आले तर काय करावं त्याला. त्याच्यामुळे मी सांगते, हे बघा, असं रिकामा ना डोक्याला ताण करून घेण्यापेक्षा आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू. आपल्या हाताखाली 4-5 माणसं, म्हणजे किती कैक पटीने आपण श्रीमंत होऊ एका वर्षात. ते पण मी पण तुमच्या सोबत आहे ना. तू म्हणती पण एवढं सोपं नाही ते. अहो, थोडी तस्ती काढावीच लागती. आता एवढी तुम्ही रानात जात्या, रात्रीचे 12-12-1ला जात्या, उठून जात्या का नाही? अगं आता हेच घे, एवढ्या जाळ्या घेऊन गेलोय, मग हात इतका दुखू राहिलाय का काय सांगू तुला. मग आता तुम्हाला तेच म्हणते, तुम्ही ना खुर्ची बसल्या बसल्या ऑर्डर द्याशाल. ऐका माझं जरासं, आपण इथलं सगळं विकून ना नाशिकला जाऊ, तिथं मस्त व्यवसाय करू. तिथं मा बाप आहे. मा बाप तुला माहिती ना मग कसा आहे. तुम्ही तुमच्या बापाला सांगू शकत नाही का? एक तर मी ना खेड्यात येऊनच चुकी केली. हा, नाही तर मा बाप विकून देणार आहे का? मा नाव जमीन आहे का? काय बोलती तू? मग तुमच्या माग आहे का कोणी? हा, नाही तर तुम्ही ना जमीन विकायचं नाव नको काढू. अहो, त्याच्यात आपला फायदा आहे ना. आज तुम्ही थोडंसं तस्ती काढा, उद्या आपल्याला जास्त भेटल. मला नाही आवडत. माझ्या बहिणी त्यांचं पाहिलं ना किती आहे, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरत आहे. मला अजून बसने प्रवास करावा लागतो. येतील आपले दिवस येतील, थोडं थांब ना. काय नको तू याचं त्याचं पाहती यायला, तू घेण्या देण्याचं. एखाद्या बाईकडे कोणाकडे काय गेली, एखाद्यानं कपाट घेतलं का मला येऊन सांगत येणं कपाट घेतलं. आपल्या घरात घ्या ना कपाट. का बरं? लोकांच्या संसाराला लागत का ते? नाही नाही, आपलं घर होऊ दे ना, आपण सगळ्याच वस्तू घेणार आहे. आता तू तो बहिणीची इथं हप्ताभर जाऊन बसली मागच्या वेळेस, पार त्यांच्या गाड्यान घोड्यान सगळंच पाहून आली. तसं तो डोक्यात ते फिटच भूतच घुसलंय ते. मी काय म्हणून राहिले, ऐका, ते घराचे जाऊ द्या, आपण घर काय याच्यापेक्षा मस्त भारी प्लॉट बांधू ना. तुम्ही माझं ऐका,
जोडधंदा करू वाटलंच तर आपण काहीतरी. आता मी काही वाईट सांगू राहिले काही? नाही तू चांगलं सांगते त्याचं नाही काही, पण मग शेवटी दादाला विचारायला लागेल, दादाचा सल्ला घ्यायला लागेल. अहो दादाचा सल्ला काय घेता तुम्ही? दादा का तुमच्या पुढे जाणार आहे का? असं थोडी, मा काय नाव जमीन आहे का? मग करून घ्या ना, हाय तर करून घ्या. गेले पुसकले तर कोण येणार आहे त्यांना पाहिला? माहित हिंमत नाही व्हायची भाऊ असं काही म्हणायला. अहो, दादा मी हाय ना, मी बोलू लागले एवढे काय त्याच्यामध्ये. दादा कुठे आता? असतील वावरात जाईल. वावरात जायचं का आता? हा मग उलट आहे ना, आपण कुठे आता जिथं आहे ना इथं ना आपण बसणार सुद्धा नाही परत कधी. मला ना भूक लागली, जाऊ दे दादाला आपण संध्याकाळी विचारू. मला भूक लागली, जेवायला काय केलंय? संध्याकाळी नको ना, काय? आताच जाऊ आपण. अरे एवढं दमून भागून आलोय, थकून आलोय. मी तुमचं ना अंग दाबून देईन संध्याकाळी. काय दाबी तिथे हात दुखायला लागलाय का? नुसते हाताला करंट आल्यासारखं मुंगे येऊ राहिले हाताला. मग चालतंय का दवाखान्यात? काय दवाखान्यात कुठं जाते आता एवढ्या लांब? हा मग ऐका ना माझं. थोडं अहो, बांबीम आहे का घरामध्ये, चोळून देते का? हा बाम आहे घरामध्ये. मी काय म्हणते, मी जे बोलले ना त्याच्यावर विचार करा जरासा. आज समजा आपण दोघे, उद्या आपल्याला 2 पोरं झाले, मग त्यांचं काय? त्यांनी असे दिवस काढायचे का? नाही नाही, पोरं होऊनच द्यायचे नाही बाई. हे मग मी का तशीच राहू काय वांज होती? इथं आपल्यालाच आता काही नाहीये त्याला, आता कसं असे दिवस दाखवायचे का आता त्याला? माझं तर नशीबच फुटले तुमच्याशी लग्न करून. बोलायला नाही पण बोलू ना पाड्या आणि त्या म्हणे पोरं नको, हे नको ते नको. अरे पोरं म्हणजे अरे सोपं आहे काय? आता पोरग आज काचेच्या पेटीत ठेवलं ना तुला झाल्या तरी ते 1,00,000-2 लाख रुपये दवाखान्यात लागत आहे. हा सोपं आहे का? अहो ते काचीचं पेटी समोर द्या, आताच पा पुढचं भविष्य सांगू राहिले मी तुम्हाला. पुढे चालून तुमचे पोरं तुम्हाला विचारते, पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? मग काय म्हणशाल? काय नाही होया, काय वावरात जात होतं बाहेर जायला. त्याच्यामुळेच मी म्हणलो आपलं जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ते पोरायचा विचारच का करू नको तू. तुम्ही विचारणार नाही तुमच्या दादाला? माझी हिंमत नाही व्हायची बाई. त्या काय इसका देऊन गेली मला. हिला एवढा राग आलाय, ती म्हणते ते कर रे म्हणा. पण जमीन विकायची म्हणजे यायला जमिनी करता जमिनी भेटते नाही. आई डोकं चाला ना मा, तिला तर आलाय राग. इच्छा करताय ना दादाला म्हणून पावाच लागन मला. दादा कुठं आता मळ्यात, पण त्या वावरात जायले काय माहिती, खालच्या वावरात जायले का वरच्या वावरात जायले. अर्चना अय बाहेर ये ना. बसली रुसून लगेच. तुला आहे ना मी काय म्हणतो, उठ ना आता, एवढी नको रुसत जाऊ बा. ऐक मा, मी दादाला म्हणतो उठ, ये इकडे. एवढी बसली लगेच रुसून. मलाही कळत आहे तू आपल्या हिताचंच बोलती. तुम्हाला का माझं बोलणं कळाले? आता कळणार आहे. दादा खालच्या वावरात जायले का वरच्या वावरात जायले ते सांग आता. वरच्या वावरात जायते. बरं तू येते कमी जाऊ? मी पण येते, तसे तुम्ही बोलणार नाही पाटापाटा. एक काम कर, तू चाल आणि तू बोल बुवा, नाही का. दादानी मला विचारलं का काय झालं, आला रे भाऊ, कधी आला, काय भाव गेल्या भेंड्या. हा तुमच्या दादाला पटविते तुम्ही, चाला. हा पण मग खरंच तुम्ही आज बोलणार ना? नाही बोल तू. तुला आणि तुम्ही काय करणार मग? तुला धक्का देत राहतो ना मी, म्हणजे आता दादा समोर मी एवढं जास्त बोलायचं म्हणजे मान नाही यायचं मग. बरं बोलतो चाल. मग असं काहीतरी शहाण्यासारखं वाग जा, कधीतरी बायकोचा बी पक्ष घेत जा. आता ते गमीला घरात ठेव, नेले एखादं उचलून. ते शेळीला काही घास बीस कापून टाकलाय का नाही? सगळं झालंय माझं. चला बरं झालं कधी नाही तर ऐकलं तर माझं. यंदा गहू पण मस्त झालाय, एकच नंबर गहू झालाय. यंदा 10 तरी पोती होतील गव्हाची. एक तर घरात पण खायला राहिला नाही, काय नाही. गहू झाला म्हणजे एक डोक्याचा ताप जाईल. दुकानचं कवा विकत आणायचं आणि कवा खायचं, घरचं ते घरचंच शेवटी. पोराला म्हणलं होतं हे गवत कापून घे. एक तर ह्या अडचणीत नाही यायचं म्हटलं तर लय डोक्याला त्रास आहे, जनावरांची भीती. पोरग एक बाजारात गेले, 10 जाळ्या भेंड्या घेऊन गेले, आलं का नाही काय माहिती घरी. हो द्या, तोपर्यंत जनावराकडे तर बघितलं पाहिजे. या जनावराकडे कोण लक्ष द्यायचं.
जनावरं आहेत बघ. ह्याला पण ह्या जनावरांच्या इथं किती उगाळ झाली. त्या सुनबाईला एक सांगितलं बाबा इथं येऊन साफसफाई कर. ही सुनबाई आहे ना, ऐकती एका कानानं सोडती दुसऱ्या कानानं, ऐकायचं नावच घेत नाही. तर काय करावं, एक चहाची तलब झाली. घरी जावं. हां आता घरी जाऊन चहा प्यायला पाहिजे. 4 वाजून गेलेत. सकाळी एक नाश्ता केला होता, त्याच्यावर आलोय बाहेर तर जेवलोच नाही. हा जेवायचा टाईम आहे का आता? नाही, चहा पिऊ, संध्याकाळी जेवण करू. चहाची तर लय तलप आली. घरी जाईपर्यंत जरा पुडी तरी खातो तंबाखू. पुडी घरी राहिली का काय? हाय, मी एक असा इसराळू झालोय ना, पुढीच घरी ठेवून आलोय. गंगारामचे जनावर मस्त बसले हो. चाय गंगाराम तात्या बी इथंच आहे. ये शरद, काय गंगाराम तात्या काय चाललंय? बस बस, बरं झालं आलास. जनावर वाढवले काय? हा 2 वाढवले ना. भारी काय ब आम्हाला तर काय जनावरच टिकते नाही ब. हे बघ, शेती करायची म्हणलं ना तर जनावरं महत्वाची आहेत. हा ते बरोबर आहे, पण आमचं आहे ना काय झालंय काय माहिती. आमचं कोणी खुटा बांधला का काय, जनावरच टिकते नाही हो. नाही टिकतेच नाही. ती जाऊ दे सगळं, जरा मला तंबाखू दे पहिली, लय तलब झाली बघ मला. तलब झाली. हा, माझी पुढीच घरी राहिली. अध्यक्षा घ्या हा दे, जरा तंबाखू खाऊ दे. तंबाखू घ्या, तंबाखू खा, पण माझ्या घरी सांगू नका का मी नाही. तंबाखू खातोय. अरे आलोय का मी शरद तुझ्या घरी आजपर्यंत? हा घरच्याला माहित नाही मी तंबाखू खातोय. चोरून खातोयस का? हा हा हा, असू दे असू दे, काय जाऊ दे. येळेला मला तर भेटली ना, हा. कशाला सांगतोय मी. मग शरद, शेतीत काय लावलंयस तू? काही शेतीचं विचारूच नका. कर. ऊसामध्ये कांदे लावले, बाय आले निंदायला. चालू आहे निंदायचं काम चालू आहे. कांदे एकच नंबर आहेत बरं का यंदा. हा कांदे कुठं बरे. पण जा तू, आणि कांद्याला भाव पण चांगला आहे बघ. मजूर नाही ना भेटत. आता उक्त्याने दिले 10,000 रुपयाला. ओक्ता दिलेस का? 10,000 रुपयाला. साधे बरं झाले. हाय घरात तर कावा तुमची 2-3 माणसं ती कावा राबायची. हा ते आहे. हा, त्याच्यापेक्षा उक्ता दिलेलं तेच चांगलं आहे. मी भेंड्या लावल्या होत्या. काय निघाले का नाही भेंड्या? नाही निघाले ना, 10 जाळ्या भेंड्या निघाले. हा का? पोरगा गेले बाजारात घेऊन. चांगले निघाले मग. हा आता काय, काहीतरी पोटा पाण्यासाठी केलंच पाहिजे. हा मग काहीतरी केलंच पाहिजे ना. मला आहे ना, हे भाजीपाला आहे ना दार्जिनच नाही मला. हे बघ, शेवटी आपली काळी आई आहे बघ. हा ते तरच. ती आपण जर कष्ट केलं तरच ती पीक देणार आहे आपल्याला. ते बरोबर आहे. वेळेला तिला पाणी दिलं पाहिजे. तुम्हाला पाणी भरपूर आहे. पाणी आहे आपल्याला. आमचे काय ती पाळ्याची विहीर आहे हो, सारखे कटकटीत चालू आहे. ती पाळ्याचा लफडाच तसा आहे. हा. म्हणून तर बाबा माझ्या बापानं आहे ना ती पहिली विहीर खंदून घेतली बघ. नाही नाही तुमचं एकदम एकच नंबर आहे काम आहे. बरं चला येऊ का? बरं बरं, ये. पाहतो ना दादा वाट पाहत असेल. हा ये ये. येऊ का? आणि काळजी घे रे आई बापाची जरा. आता ते म्हणून तर आपण आहे. हा येऊ का? हा ये ये. तुझ्या दादाला सांग मी विचारलं होतं म्हणून. बरं बरं चालेल. हायला, मला तर माहितीच नव्हतं शरद तंबाखू खातो. मी पण सहज म्हणलं दे रे जरा पोडी, त्याने पण दिली लगेच काढून. नंतर त्याच्या डोक्यात आलं असेल तेव्हा मला म्हणलाय घरच्यांना काही सांगू नका. चोरून खाताय म्हणजे आईबापाच्या धाकात आहे. बरं आहे बरं आहे, चांगलं पोरग आहे. कमसे कम आईबापाला तरी इज्जत देत आहे. ह्याला ही कवा साफसफाई करायची आता? चला ना. विहिरीत तर पाणी पाहू दे. भरपूर पाणी. चला, थांब ना. रोजच पाहते त्या विहिरीला पाणी. चला, पुढं पुढे व्हायचं तिथे माग माग पळू राहिली. चला ना पटापट. तू वय ना पुढं तो, तुम्हाला का धरणार आहे का ते? पण तू वय ना पुढं. काही बाई माणूस आहे नशिबात पडलंय काय माहिती. अजून पावलं मोजीत. चला मी चालन तो माग. नाही पुढं वा. इथं कोणी ट्रॅक्टर आणलाय? ह्याला ह्यो बांध कोरला नाही म्हणजे बरं आहे, नाही तर बिनकामाचा भांडणाचा पाया व्हायचा एकतर. काय बाबा माणसं आहेत, विचारच करत नाही काय. हो दादा. ये सुन बाई, तू पहिली इकडून ये इकडे ये. इथं बस. बोला ना. काय? नाही बस खाली. मी तुला सकाळी काय सांगितलं होतं?
मामांजी मी सकाळी करून गेले होते. सकाळी करून गेली होती का तू? हा. का घरात टीव्ही बघत बसली होती? अहो मामांजी हे आले का हो? मी काय करत होते घरामध्ये? दादा ती गेली असेल सकाळी साफसफाई करून. होय. ती काय खोटं बोलायची का? बरं तू मला सांग, हा त्या भेंड्या 10 जाळ्या घेऊन गेलास, हा किती पैसे झाले त्याचे आणि कशी किलो इकली ती सांग. काटा मापन त्या जाळ्या तिकडच पिचकाटून आलो, वतून दिल्या तिकडे भेंड्या. का बरं? अहो त्याला कोणी कुत्र इचारी ना. अरे काय तुझं डोकं बिकं फिरलं का काय? अहो दादा त्या भेंड्याला काही भावही नाही माहिती का. मग भाव नाही म्हणून अशा फेकून देतात का? मग कोणी घ्यायनाच काय करते आता सांगा. परत घेऊन येऊ आता त्याला अरे भेंड्याला. त्या जाळ्या फेकल्यास, ती वजन काटा वगैरे सगळं फेकून दिलंस का? मग काय करू. अहो मामांजी त्यांना नाही राग आवरला, काय करतील मग? रागा संतापात आले फेकून. हा. माझा हात लागल तेवढा दुखू राहिला काय सांगू तुम्हाला. त्या गाडीवाल्याचं भाडे दिलं नाही माहिती का मी. गाडीवाल्याचं पण भाडं नाही. पैसेच झाले नाही तर कुठून देऊ त्याला. बिचारा तो बी समजूतदार होता, त्यांनी घेतलं समजून. अरे त्याला देऊ म्हणलं थोड्या दिवसांनी पैसे. अरे पण त्या भेंड्या समज दिल्यास तिथं ओतून, पण त्या जाळ्या वजन काटा तरी घेऊन यायचं होतंस. ते काय त्या प्रत्येक टायमाला इकतच घ्यायचं का? असे धंदेच करायचे नाही ना, असा भाजीपालाच लावायचा नाही आता. काय त्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट नाही, काही नाही. सरळ सरळ ऊस लावून दिला असता ते बरं झालं असतं माहिती का दादा. होय. मग काय आहे का भाव. काही लावा, कोबी लावा, टमाटे लावा, फुलवर लावा, आयला कशालाच भाव भेटाना. मला तर पक्का वैताग आलाय माहिती का आता. तुला वैताग आला का? मग आणि ऊस लावा म्हणतो मोठ्या तोंडानं. हा ऊस लावला म्हणजे त्याला फक्त पाणी भरायचंय आणि 1 वर्षात चांगले कारखान्याला गेला म्हणजे पैसे येते आपल्या बँकेत खात्यावर. नाही 2 वर्षापूर्वी ऊस लावला होता, हा. एकदा तरी बारी द्यायला गेला होतास का? का सगळं मीच बघायचं? बारे द्यायला मग मागच्या वेळेस बिबटे सुटले होते हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. बरं मला बिबट्याने खाल्ला नाही आणि तुलाच खाल्ला असता. पण भ्या वाटत ना दादा, असं थोडी भ्या वाटत मला. म्हणजे सगळं कष्ट मीच करायचं. मग ते लहान पोर खाल्लं त्या बेबी ताईचं तवा, मग मला भ्या वाटायला लागलं ना. अरे पण एवढा गोडमा झालायस तरी भेटतोयस. हा अहो मग मामांजी त्यांच्याशी हाय कोण आपल्यांना? हाय का कोणी सांगा बरं? हा सुनबाई तरी एकच नंबर बोलायला लागली. घे नवऱ्याची बाजू, दुसरं काय तुला बोलताच येत नाही. बरं तुम्ही गावाला पाणी दिलं का नाही? गावाला पाणी द्यायचंय. मग कवा? संध्याकाळी लाईट आहे आज. संध्याकाळची आहे का? हा या असं होतं म्हणजे पिकं लावून ठेवायचे आणि या लाईटीचा तपास राहत नाही दिवसा आणि रात्रीचं जागरण करीत बसायचं. गावाला काय त्रास आहे तवा? एकदाच बार लावून द्यायचं. 4 बारी लावली संपलं, अख्खा गौर रातभर भिजतोय. मामांजी मला ना तुमच्याशी काय बोलायचंय. आता काय बोलायचंय सुनबाई माझ्याशी? म्हणजे महत्वाचंच आहे, कारण मला नाही वाटत ते लवकर बोलतील म्हणून. म्हणजे काय तुमच्या दोघांना बोलायचंय का असं? हा बोलायचं तर दोघांनाच होतं. काय तुम्ही रे? बोलताय का बोलू मी? ए पोरा काय विचार आहे? अहो दादा हा आता आपण दरवेळेस काय ना काय पिकं लावित राहतोय. हो लोकांचे पाहन तुम्ही चांगले बंगल्यावर बंगले झाले ना. आपलं काय आहे, आपण त्या कोपीमध्ये राहतोय. विचार करा ना हा मग काय असं- विचार आहे? किती दिवस राहायचं, किती दिवस असे हाल काढायचे आपण. माझ्याकडनं होत नाही आता त्यात आता झोपेत हे राहणं. तुम्ही बैल घेऊन लोकायचे वावरामध्ये वाखरायला जात्या, नागरायला जात्या, सरी पाडायला जात्या. कसं कवाय ना तुम्ही कामं करते म्हणून आपलं घर प्रपंच चाललाय. हा पण असं किती दिवस आता, आज पिकातून काहीतरी घडल, उद्या पिकातून काहीतरी घडल, असं करता करता काहीच घडा ना. हा उलट कर्ज बाजारी झालोय ना आपण. पोरा तुझा काय विचार आहे मग? माझा असा विचार आहे का आपली जमीन आपण विकूनच टाकू. काय म्हणालास? जमीन विकून टाकू. विकून टाकू? हा आणि विकून काय करायचंय रे? हॉटेल बांधू. हॉटेल बांधायचंय का? हा मी ना माझ्या दादांना बोलले. काय? अहो मामांजी मला ना यांचे हाल बघवत नाही. असे लोकांच्या इथं कामाला जाणं, तुम्ही असं लोकांच्या इथं कामाला जातात हा तेव्हा कुठं आपला प्रपंच चालतोय, असं कुठं असतं का? पहिले तरी लग्न झाल्यावर तरी बरं होतं, आता तर त्याच्यापेक्षा बेकार झालंय. बरं मग तुझा काय असा विचार आहे सांग मला. माझ्या दादाची ना नाशिकला आहे ना, औरंगाबाद हायवेला आहे ना जमिनी. बर तिथं ना फक्त आपल्याला जाऊन आहे ना हॉटेल बांधायचंय. जमीन ते असं माझ्या नावावर करून देणार आहे. म्हणजे तुझे दादा तुझ्या नावावर जमीन करून देणार. हा
हा तिथं जाऊन आपण हॉटेल बांधायचं, हॉटेल टाकायचं मोठं. माझ्या दाजींचं पाहिलं ना केवढा मोठा बिझनेस आहे, हा तसं यांना ना लगारी लावून द्यायचं. म्हणजे आपण पण लवकर श्रीमंत होऊ, 4-5 बंगले बांधू, याच्यापेक्षा अजून जमिनी घेऊ, फक्त हिला विकून टाकू आता, कारण तिच्यापासून आपल्या काय आहेच नाही. होय, म्हणून ही इकायची हा आणि मस्तपैकी हॉटेल बांधायचं, आहे का नाही? हा सावलीत सुखात बसायचं. हा. म्हणजे दादा हा बोल बोल, तू पण बोल. सगळी जमीन नाही ऐकायची, हा मग निम्मी विकून टाकू निम्मी. निमी ठेवून काय करत्या? नाही, सगळीच इकू आपण. हा बोल, अजून तुझा काय विचार आहे सांग मला. नाही तुम्ही सगळी ऐकायची म्हणत असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे. नाही, इकू आपण. हा बोल. जनावर कशाला ठेवायचे, ते विकून टाकू आपण. हा, जनावर पण इकू. ते आता हिच्या दाजीचं हॉटेल आहे मोठं हा आणि त्यांचं लॉजिंग पण आहे. हा, हाय हाय. हिचं म्हणणं आहे बा आपण त्यांच्यासारखं आपण बनू बा. आज त्यांच्याकडे गाड्या घोड्या आहे, चांगलं आहे, आरामामध्ये जीवन जगताय मस्त. हा माझ्या तसं दाजींना ना दिवसाला 25 ते 30,000 रुपये रोज चालू आहे. काय म्हणते? हॉटेल चालत आहे त्यांचं. हा, नुसता नफा नफा नुसता नफा. नुसता नफा. हा, सगळा खर्च जाऊन वा म्हणजे महिन्याला 8-10 लाख रुपये महिना पाडीत येते हॉटेलमधून. होय. हा, हायला पोरग माझा हुशार निघालं. चांगली बुद्धी चालते रे तुझी. नाही हिची बुद्धी चालली, माझी नाही. सुनबाईची चालली का? हा. हे सुनबाई, हायला मला वाटत नव्हतं एवढी हुशार असेल तू. मग मी काय येडी का काय? नाही नाही, पण एवढी चांगली बुद्धी तुझी चालते. मग ती 12वी पास आहे ना दादा. हा, 12वी पास आहे नाही का? हा, मग 50% तिला होते इंग्लिश मध्ये, हा. गणितामध्ये 80% होते तिला, अरे वा, मॅथ मध्ये. चांगले चांगले, लय हुशार आहे ते. मग मी 10वी मध्येच नापास झालो ना. तू तर काय रे अभ्यासच करत नव्हतास म्हणून नापास झाला. हा मग आता तुम्ही सारखं मला जर इकडं जाय बारी द्यायला, जाय तिकडं बैलाला चारा घेऊन येईन, बैल सोडन बैल बांध. नाही नाही, तुला काम सांगितलं की नुसतं पोरांच्या जायच्या आणि गोट्या खेळत बसायच्या असे. अहो पण गोट्या खेळायला जायचा टायमिंग एक आणि तुमचं काम सांगायचं एक टायमिंग झालं ना, हा तेव्हा मला गोट्या खेळायलाही चान्स भेटला नाही. नाही नाही, पण बरं का सुनबाईची पण लय हुशार आहे. बरं मी काय म्हणतोय सुनबाई, हा बोला ना. मला एक सांग, मग मला काय काम आहे का नाही तिथं? तुम्हाला आहे ना. आहे का? मग काय काम आहे? काय नाही, फक्त आहे ना आपला जो आपला वेटर आहे ना, वेटर वगैरे हा, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. का बशा बिशा तू याच्या का नाही बशा? नाही 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 नाही, एवढं हलकं काम तुम्हाला कशाला? तुम्ही खुर्ची बसला बसला जर लक्ष ठेवलं तर लय होईल. नाही नाही, बसून कसा जमायचं सुनबाई? भांडी धुतली पाहिजेत, घासली पाहिजेत. त्याच्यासाठी माणसं लावू आपण. हा का? हा म्हणजे भांडी घासायला पण माणसं ठेवायची हा, मग त्यालाच म्हणते वेटर. आणि मग टेबल बिबल पुसायला? अहो त्यालाच म्हणते वेटर. हा का? हा वा 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 वा. बरं, हा खरंच बायको मात्र तुला चांगली भेटली बरं का. हा, मग तुम्हीच पाहून दिले ना. नाही, मीच पाहिली रे. हा एकच नंबर हुशार बायको भेटली. हा, मग हुशार आहे. होय सुनबाई, आता एवढं मोठं हॉटेल टाकायचं आहे का नाही, पण तिथं स्वयंपाक कोण बनवणार? आचारी. आचारी? हा मग. म्हणजे आचारी ठेवायचा का? हा, आणि ते फरशी पुसायला, झाडू बिडू मारायला एखादी बाई लाव ना. म्हणजे तिथं बाई ठेवायची का? हा, अरे वा, मग गल्ल्यावर कोण बसणार? मी. सुनबाई हा, नाही, हुशार आहे ना, 12वी झाली तुझी. हा, मग ती हिशोबाला पक्की ना. मग ती तुला हिशोब काही येणार नाही. हा, मग ती गाल्ल्यावर बरी आहे. हा. आणि तू काय करशील? मी भाजीपाला वगैरे काही लागलं ना हा आणून देत जाईन. हॉटेलमध्ये कमी जास्त काही लागत ना भाजीपाला, हा, बाजार. डाळी साळी, वांगे बटाटे मेथीची भाजी, हा, तांदूळ. जे काही लागलं ते घेऊन येत जाईन, किराणा बिराणा. वा वा. कारण हॉटेल चांगलं चालायला लागलं म्हणजे लोकांच्या भरोशावर कुठं स्वतः पैसे घेऊन हिच्याकडून घेऊन जात जाईन गल्ल्यातून. हा, ही हिशोब लिहून ठेवीत जाईन डायरीवर. ह्याच्याकडून पैसे तू घेणार हा, ती आणि हिशोब- मग बाजार तू घेऊन येणार हा, घेऊन येणार. आणि ही हिशोब लिहून ठेवणार. हा, मग अहो मामाजी, घरचेच लोक जर आपल्याला जर सगळे समजून घ्यायला लागले, एकत्र काम करायला लागले, तर आपण किती पुढे जाऊ. हा, लय पुढे जाऊ आपण सुनबाई. आणि मग आपला हातच कोण धरणार नाही सुनबाई. कोणीच नाही धरायचं दादा. आणि मी नुसतं लक्ष ठेवायचं. माझ्या दाजीनं सुद्धा माग पाडून देऊ आपण. काय म्हणते सुनबाई? हा मग. अरे वा रे वा. हिच्या दाजीचं जेवढं हॉटेल चालतं ना हा, त्याच्यापेक्षा आपलं जोरात हॉटेल चालवायचं आपल्याला. नाकावर टिचून ते काय गाडी घेतली त्यांनी, त्याच्यापेक्षा भारी गाडी आपण घेऊ. आणि हे- मग गाडी घेतली का हा, मग आपण तुम्हाला घेऊन मी तुम्हाला काशीला जायचं राहिले. मागच्या वेळेस तुम्ही इकडे गेले होते उज्जैनला, हा, पण काशी करायची राहून गेली. राहिली माझी काशी. हा, त्याच्याशिवाय ना, ऐका ना, केदारनाथला जायचं राहिलं तुमचं. हो, राहिलं. परत अक्कलकोटला जायचं राहिलं, गाणगापूरला जायचं राहिलं, पंढरपूरला जायचं राहिलं. हो. मग गाडीमध्ये मी गाडी चालवीत जाईन, हा. तुम्ही मागं बसायचं, ही पुढं बसन मा शेजारी. हा. आमच्या संग तुमचं देवदर्शन होऊन जाईन आणि तुमच्या संग आमचं बी.
देवदर्शन होऊन जाईल. वा 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 वा. म्हणजे तसं नाही म्हणायचं त्यांना, तुमचं देवदर्शन होईल, आमचं फिरणं होईल. नाही नाही, मी देवदर्शनाला गेलो, आपण सगळीच जर गेलो तर मग हॉटेल कोण चालवायचं सुनबाई? हा ते खरं आहे म्हणा. कोण चालवायचं सांगा बरं मला. मग आपण आहे ना हॉटेलमध्ये तवा आहे हा. ना CCTV कॅमेरे बसून देऊ, हा चारही बाजूने CCTV कॅमेरे बसून देऊ आणि तिथं कोणी माणसं ठेवू आपण गल्ल्यावर बी. हा का? हा असं नाही करू. माझ्या दादाला ठेव ना. हा हिचं बाप राहील ना. हा हा, हा हे जर दादा राहील. आणि हा. माझ्याही लक्ष ठेवायला ठेवू. हा ही पण बरोबर आहे सुनबाई तुझं. आणि लईच कमतरता वाटली तर मला लहान बहिणीला बोलून घेऊ. हा मग काय, तुझ्या लहान्या बहिणीला बोलून घे, अजून मोठ्या बहिणीला बोलवून घे. त्यांना तेवढा टाइम नाही हो, त्यांचं पण हा, हॉटेल काय तेव्हा 2-4 दिवस येऊन राहतील. नाही ना, जमणार नाही त्यांना. नाही तुझा दाजी तिकडे हॉटेल सांभाळतोय ना, मग 4 दिवस इकडे येईल ती. पाहू तेव्हाच तेव्हा. हा. मग ही जमीन कधी विकायची आता? हा जमीन ना लवकरच विकायची. कधी? नाही विकू की आपण. म्हणजे मग आपण लवकर नाशिकला गेलो असं राहिला. तू काळजी कशाला करते, संध्याकाळीच विकून टाकतो सगळी जमीन बस का. संध्याकाळी हा आजच एक जणाला तसं सांगितलंय मी. सांग. कधी? गावात सकाळी सांगितलं मी एकाला, मला सगळी जमीन विकायची आहेत, जनावरं विकायची आहेत. तुमच्या अगोदर माझ्या डोक्यात विचार आला होता ह्यो. हा का? हा बरं झालं तुमच्या डोक्यात तरी आलं, आमच्या तर मनातही नव्हतं. हा का? हम्म. बरं सुनबाई. हा बोला ना मामांजी. म्हणजे दादा माया मनात नव्हतं, हा हे सगळं हिने माया मनात टाकलं आणि आता हे तुमच्या कानात सांगायला आलो आम्ही. हा का? हा म्हणजे तुझ्या अजिबात मनात नव्हतं, माझ्या मनात नव्हतं. सुनबाईच्या डोक्यात आलं का? हा तिच्या डोक्यात आलं, तिने माझ्या डोक्यात घातलं हा आणि आता इथं येऊन तुमच्या डोक्यात घातलं. हा नाही ती एक बरं झालं, सुनानं तुला सांगितलं आणि तुम्ही दोघांनी येऊन मला सांगितलं. पण पोरा हा मी काय म्हणतो तेवढं ऐक आता फक्त. बोला. ती नाशिकमध्ये सगळ्यात मोठं हॉटेल आहे, तुला माहिती आहे ना? हा माहिती आहे ना. हा माहिती. नामदेव घोटाळ्याचं हॉटेल. हा माहिती आहे ना, घोटाळ्याचं हा माहिती आहे ना. पहिले किती चालायचं हॉटेल रे, माणसं लाईनीला उभे राहायची हॉटेलात बसण्यासाठी, आहे ना? हा मग अशी लाईन राहायची लांब. बरोबर आहे ना? फोनवर पहिले ते हे करायचे. बुकिंग करून घ्यायची. हा पण पोरा आता त्या हॉटेलात 4 माणसं तरी तुला दिसतात का? आता त्यानं पैशाचा माच केला असेल म्हणून ते अशी अवस्था झाली असेल दादा. अरे तसं नसतं पोरा. हे बघ, कामाला पण माणसं ठेवणार, हा. स्वयंपाकाला आचारी ठेवणार. कसं आहे, एखाद्या आचार्याच्या हाताला चव असती. हा तो समज ऐन टायमाला निघून गेला. त्यांचा आचारी चांगला होता त्या हॉटेलचा म्हणून तेवढी गर्दी होती हो. पोरा हा तुला माहिती आहे का, काय हॉटेल कुणाच्या जीवावर चालतं रे? हॉटेल म्हणलं तर आचार्याच्या जीवावर चालत खरं. बरोबर आहे ना? हा मग आता ते हॉटेल पहिलं चांगलं चालत होतं. मग आचार्याची त्याच्या हातची चव काय होती? आणि त्याच्या शेजारी एक हॉटेल होतं, माहिती आहे ना तुला? ते- पहिलं जुनं हॉटेल. हा ते उत्सव. हा हा ते किती चांगलं पहिलं चालायचं. हा उत्सव हॉटेल म्हणजे जोरात चालायचं, पण जसं हे झालं ना तसं ते बसलं. बसलं का नाही? हा तर उत्सव हॉटेलवाला आहे ना, हा त्यांनी काय केलं माहिती आहे का तुला? काय? ह्या हॉटेलच्या आचार्य आहे ना, त्याला एक दिवस बारमध्ये घेऊन बसला. हा त्याला मस्तपैकी दारू पाजली बर. आणि त्याला विचारलं, तुला पगार किती आहे इथं? हा तुला इथं जेवढा पगार आहे ना त्याच्या 2 पट मी तुला पगार देतो, म्हणजे दुप्पट पगार. दुप्पट पगार. मग त्याला असेल 20,000, तर हा 40,000 रुपये द्यायला तयार झाला. मग तो आचार्य लगेच तयारच झाला असेल मी तो म्हणतो. हा, मग त्यांनी ते हॉटेल सोडलं ना, तो गेला दुसऱ्या हॉटेलात लगेच त्यांच्याकडं. मग हो मग ह्याचा हॉटेल झालं ना ठप्प. काय आता मी तिकडं तसं गेलोच नाही त्याच्यामुळे मला तर काय माहित नाही बा. हा म्हणजे बसलं का हॉटेल? हॉटेल अख्खं बसलं. मग हो मग काय आता हॉटेलच बंद करायची वेळ आली त्याच्यात. मग ते नाही म्हण तेवढा मालही कमावला ना हो. अरे माल कमावला, कर्जबाजारी होता तो, कर्ज पण त्याचं नील झालं. पण आता काय करणार, आता रस्त्यावर आलाय तो. बँकेचं कर्ज काय त्याच्याकडून फिटलं नाही, लोकांचं कर्ज दिलं त्यांनी. मी काय म्हणतो, आपण हॉटेल टाकलं का हा आचार्य ना चांगला पाहू आपण. हा चांगलं हॉटेल जिथं चालतं ना तिथलंच आचार्य आपण उचलून आणू. हा का? हा म्हणजे दुसऱ्याचा हॉटेलचा आपण आचार्य उचलायचा, हा त्याला आपण डबल पगार द्यायचा. हा मग हा मग आता शेवटी आचार्याच्याच हातात आहे ना हॉटेल चालणं. हा आणि शिवाय आपण हॉटेलच्या जोडीला आपण लॉजिंग पण टाकणार आहे. लॉजिंगचा धंदा लय जोरात आहे दादा. हा लॉजिंगचा हाय रे. ऐका ना मी काय म्हणते, हा. जर आपल्याला आचार्य नाहीच भेटला ना तर माझी मामी ना हा असलं जेवण बनवती ना का विचारूच नका तुम्ही.
हा तुझी मामी ना हा ही एकच नंबर बनवती. तिलाच बोलून घेऊ. नाही मला माहिती आहे ना तुझ्या मामीनं काय जेवण बनवलं होतं एकदा. अरे मी तर लय पोटभर जेवलो होतं सुनबाई. मेसचे डबे चालू करता येते ना आपल्याला पुन्हा. हा का तिथं मेडिकल कॉलेज जवळ आहे, तिथं मोठं कॉलेज आहे, हायस्कूल आहे, पोलीस स्टेशन आहे. अजून तिथं दर बुधवारी आणि शनिवारी चांगला मोठा बाजार भरतो माणसाचा, जनावरांचा, भाजीपाल्याचा, आहे का नाही? मस्त तुझं खरंय चांगलंय. मग कधी विकायची जमीन, कधी जायचं नाशिकला? उद्या जाऊ ना. अपुरी जाऊ जायचंच आहे. उद्याची कशाला काळजी करते? ते माणूस आला का नाही जमीन विकली ना लगेच जाऊ आपण. कोणता माणूस हो? हा कोणत्या माणसाला सांगितलंय? ते आपला सखाराम. साखाराम? हा अहो त्याला खायला ना खरडायला आणि तुम्ही तो नाही विकत घेणार. मग. त्याच्याकडे एक पार्टी आहे. हा हा तो पार्टीवाला येणार आहे आपल्याकडे घेऊन. हा मग त्या पार्टीवाल्याला ती जमीन विकू आपण. बर हा बर. कुठली पार्टी आहे? हा, ती पुण्याची पार्टी येते त्याच्याकडे. मग कधी येणार आहे पार्टी? आजच येणार आहे. बर बर बर. मग चला चहा प्यायला घरी. नाही चहा नको. हा. तुम्ही बोलला ना दोघं हा त्यातच माझी चहाची तलपच भागली बघ. म्हणजे आमच्या मनात होतं तेच तुमच्या मनात होतं. हा माझ्या पण मनात तेच होतं. बरं आहे चला. काय करते आता दादा सांगा? एवढे कष्ट करून जर आपल्याला पैसे होते नाही, हा. शेवटी आपली काळी आई आहे, विकू नाही होणार नाही. ती जर एकदा गेली ना दादा होणार नाही, खरंच नाही व्हायची ती. अहो पण ही गेली ना आता हिच्याकडून आपल्या पैसे ना आपण परत घेऊ दुसरी पैसे आल्यावर. हा दादा हिचं असं म्हणणं आहे, आपण हॉटेलमधून पैसे कमावले का परत आपण जमीन घेऊ जवळच. वाटेस परत तुम्ही शेती करायला लागून जा. मी पाहिलं हॉटेल. होय हा म्हणजे जसा दुसऱ्याचा आचार्य आपण आणायचा हम्म. तसा आपला पण आचार्य कोणीतरी उचलून घेऊन जाऊ दे. नाही ना कसं काय जाऊन का द्यायचं? बरं? आपण त्याला आधीच आपण जेवढे पैसे देऊ त्याला दुसरा एवढे कायचे पैसे देईल? काय झालं द्यायला? अरे आज आपण 2 पट पैसे दिले उद्या दुसरा तिप्पट पैसे देईल. नाही नाही एवढे तिप्पट पैसे द्यायला कोणाला दिवाळं वाजवायचं एवढं तिप्पट पैसे द्यायला? होय म्हणजे तुम्ही फक्त आहे ना गुडघ्यानंच रांगायचा विचार करताय. म्हणजे मग तुमच्या मनात काय नेमकी ते सांगा. नाही सांगतो की आता मनात ही जमीन आहे ना हा ही कुणाची? कोणाची? माझ्या आज्या पंजापासून जमीन आहे ही. म्हणजे हा आमचीच झाली ना मग. होय अरे त्या आज्या पंजाने काय कष्ट केले असतील तेव्हा जमीन घेतली त्यांनी. हा धड माझ्या आज्याने विकली नाही. हा माझ्या बापाने विकली नाही आणि मी विकायची ती. नाही तुम्ही नका विकू, हे विकतील ना. होय हा म्हणजे तुझ्या नावावर अजून मी जमीन केली नाही तर विकायचं स्वप्न बघायला लागलास बायकोचं ऐकून. अरे मग मी वाईट काय बोलले? चुकीचं थोडी ना बोलले काही. नाही नाही तू चांगलं बोलली सुनबाई. तुझं बोलणं मला पटलं. मला त्यांच्या अशा हाल बघवत नाही. होय म्हणून ही विकायची आणि आपल्या रस्त्यावर भीक मागायची. रस्त्यावर कोणी भीक मागायला लावली? आपण मस्त हॉटेल खोलू, काहीतरी धंदा करू, बिझनेस करू. अरे तो करोडोचा मालक होता तो आज रस्त्यावर आलाय. त्याचा कसला बंगला होता, गाड्या गोड्या होत्या. आज तो अहो. बिचारा चालत फिरतोय. अहो मामाजी हेच म्हणते, हेच बघण्याचे दृष्टिकोन बदला. जर आपण आज रोडपती तर आपण उद्या करोडपती पण होऊ शकतो. हा करोडपतीवर रोडपतीवर पण येऊ शकतो. दादा हा आता तुम्ही काय बोलायचं याच्याशी बोला. मी तवर आहे ना या जनावराला काही चारा पाणी पाहतो. ती जनावर उपाशी दिसत आहे मला. नाही नाही बस. बोला ना तिच्याशी तुम्ही. नाही नाही तुझ्याबरोबर पण बोलायचं आहे ना. बस ना महत्वाचंच बोलतो आता मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही आता. बरं का बरं बोला. 5-10 मिनिटात बोलतो. एवढं नका थोडक्यात बोला आता. हा थोडक्यातच बोलतो. हा जमीन विकायला चाललाय दोघांचा विचार. हा मी तर ही जमीन विकणार नाही. काय नाही विकणार? जरी माझा जीव गेला ना हा. तरी ही जमीन विकणार नाही मी. का बरं? अरे माझ्या आज्याने कमवली. हा माझ्या बापाने साधी विकली नाही. किती कष्ट केलेत. आता मग तुम्ही नाही विकणार का? मग मी पण नाही विकणार. अहो मामाजी मी काय म्हणते, आता आपले हाल कसे चालू आहे हा त्याच्यामुळेच म्हणते नाही बघवलं जात. माझ्या माहेरचे लोक जर इकडे यायचं म्हणायला लय कानकुच करीत त्या. हा मग एक बरं झालं बरं का. काय? हिच्या म्हणजे तुझ्या सासरवाडीचे लोक इथं यायचं म्हणलं की कानकूच करतात ना. हा आपली गरिबी पाहून हो. हा एक काम करा की तुम्ही दोघं. मी काय म्हणतोय तुम्ही दोघं पण आहे ना जा तुझ्या माहेरात तिकडं राहा. माझा मी एकटा शेती करीन नाही तर काय करीन इथंच राहीन. अहो मामाजी तसंच करायचं असं तर मी केव्हाच निघून गेले असते. तुम्हाला सोडून कसं जायचं आम्ही? नाही नाही मी सांगतो आता तुम्ही गेला तरी चालेल आम्ही मेलो तरी इकडे येऊ नका दोघं. काय हो आज काय बोला ते दादा तुम्ही? काय बोलता म्हणजे लाज वाटायला पाहिजे हरामखोरा तुला. आज ही जमीन आहे. अरे या जमिनीवर जगलोय आजपर्यंत.
माझ्या आज्याने किती घाम गाळला असेल, बापाने किती घाम गाळला असेल. अरे मी पण या शेतीमध्ये किती राबलोय. ही माझी आई आहे, ही शेती नाही. आज तिनं मला जगवलंय. अरे मलाच नाही, तुम्हाला सुद्धा हिनंच जगवलंय ना. कुठं मी आल्यापासून तर नुसते राबूच राहिले. होय, खाताय कुठलं? हा, खाताय कुठलं सांग मला. राबू राहिली, लय तोंडाने बोलायला लागली. मला काय ते काम होणार नाही आता. मी काय कोणाला घास कापायला जाणार नाही, त्या जनावरांचं करणार नाही. तुम्हाला सांगू राहिले. काय करू नकोस, अशीच माहेरात गेलीस तरी चालेल. आणि पाहिजे तर तू सुद्धा तिच्या मागं जा. कळालं का तुला? मी जमीन विकणार नाही. नाही तर तुला आहे ना ह्या जमिनीतनं मी बेदखल करून टाकीन. असं कसं? मी मरताना कुणाला पण ही जमीन देईन. असं कसं? पोरगा असं तुम्ही कसं काय कोणाला देणार आहे? होय, म्हणून इकायची का मग? तुम्हाला सांगते, जर जमीन विकली नाही ना तर पाम नाही इकत. अशीच निघून जाईल मी. हा जा जा, गेलीस तरी चालेल. आणि तुला पण जायचं असेल ना तर जा, मला काय फरक पडत नाही. दादा तिचाच विचार होता, माझा विचार नव्हता काही. तिनेच माझ्या डोक्यात घातलंय. मी तिला म्हणलं आज ना उद्या येईल बा, काहीतरी होईल आपल्याला पिकामध्ये. पण तिचं म्हणणं आहे बा ये नकोच ही जमीन. हे बघ पोरा, ही आपली शेवटी आई आहे, लक्षात ठेव. हा बरोबर आहे ना. आहे का नाही? मी आज तिला तेच आपण म्हणलं का ही काळी आई आहे, कस काही एकदा गेल्यावर आपल्याला भेटेल का म्हणलं. हा मग हा विचार करायचा. अरे नाही आता आपल्याला तिनं 2 रुपये दिलं, लक्षात ठेव. पण आज ना उद्या ते असा एखाद्या वेळेस आपल्याला पीक देईल की त्या पिकातनं 10 वर्षाचं उत्पन्न आपल्याला जाग्यावर देईल. हा बरोबर आहे ना. आहे ना? मग तिच्या विश्वास ठेवायचा. अरे ती आहे म्हणून आपण आहे. शेती कशाला म्हणतात? ते जाऊ द्या काय असो दादा, तुम्ही बरं झालं तिचे कान उघडले. परत ती म्हणायची नाही आता जमीन विका म्हणून. आणि जमिनीचं जर नाव बिव काढलं ना, माझ्यासारखा वाईट माणूस नाही, लक्षात ठेवा आता. नाही हो, आजानी नाही ऐकली, पंजानी नाही ऐकली, तुम्ही नाही ऐकायची म्हणते, मी ऐकायची म्हणू का? हा माय ना हात दुखू राहिला दादा. मी ना झोपतो जरा वेळ बरं का. ते जाळ्या नेल्या ना एवढ्या जड, माझा हात दुखू राहिलाय. बरं, जा जा घरात औषध गोळ्या खा हां आणि आराम कर. तुम्ही चला ना चहा बी घ्यायला. मी येतो, चल. काय सुनबाई हुशार रे. सुनबाईनं पोराला फितवायचं काम चालू केलं होतं. पोराचं चांगलंच कान भरलं होतं. आणि जोडीने आले तर मला सांगायला. होय, नाही पण बरं झालं, मी पण चांगलीच झापली. आता काय म्हणाल ती मला जमीन इको म्हणून. जाऊ दे, मला तर चहाची लई तलब झाली. आता ही सुनबाई तर चहा करून द्यायची नाही, आपणच आपली चहा करून पिऊ आता. चला घरी तर जाऊ.